मित्रांनो, स्पर्धेच्या या युगात अतोनात मेहनत करण्याची गरज आहे. तुम्हालाही माहित आहे स्पर्धा किती दाट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, रेग्युलर प्रॅक्टिस करत राहायचं. काय म्हणते बघा प्रश्न, एका संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले तर वजा बाकी 45 येते, तर ती संख्या कोणती? असा प्रश्न आला. कन्सेप्ट माहित असेल तर कन्सेप्टनं जावं, नाहीतर ऑप्शनच्या हिशोबानं जावं. मी म्हणतो ऑप्शनला घेऊन चला, सबसे बेस्ट हा ऑप्शन. हे बघा, 40च्या जर 4/5 केलं, 40च्या जर 4/5 पट केलं तर 45 आणि 8 चोक 32, 32 हे 45च्या खूपच लहान होते, हे तर होणार नाही, म्हणजे एक ऑप्शन काटला. ऑप्शन नंबर 2 तर 50, तर 5 10 50, 10 चोक 40, 40 मधून गेल्यावर आणखी कमीच होतात, हे सुद्धा कमीच होते. तसंच 60, 60चे 4/5 केलं तर 12, 12 पंचे 60, 12 चोक 48, 48 मायनस 3 45, हे तुमचं उत्तर मिळते. ऑप्शन नंबर 3. विचार कशाला करायचा, फक्त ऑप्शन आहे. एकदम सोपे सोपे प्रश्न येतात, खूप अवघड असं भलतं काय करून वेळ नका वाया घालू. फक्त प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, नथिंग एल्स. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. ओके, व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.